नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की सायलीने सगळ्यांसाठी मनापासून जेवण बनवलेलं आहे. घरात खूप दिवसांनी सगळेजण एकत्र डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि त्यामुळे वातावरण थोडंसं हलकं झालेलं आहे. सायलीला हे सगळं पाहून खूप बरं वाटतं, कारण बऱ्याच दिवसानंतर घरात पुन्हा हसणं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यातच सुमन काकू देखील घरी परत आलेले असतात. त्यामुळे घरच्यांना वाटतं की आता काहीतरी चांगलं केलं पाहिजे. सत्यनारायणाची पूजा ठेवायची का, असा विषय निघतो. सायलीने खास सुमन काकूंना आवडतो म्हणून गोड शिराही बनवलेला असतो. पण तरीसुद्धा सुमन काकूंच्या चेहऱ्यावरचा पूर्वीसारखा आनंद काही दिसत नाही आणि त्यामुळे ते सगळ्यांच्या लक्षातही येते की सुमनचं काही मन नाही या गोष्टींमध्ये. विमलही हे स्पष्ट बोलून दाखवते. शेवटी सगळे मिळून ठरवतात की पूजा ठेवूया, म्हणजे वातावरणही सकारात्मक होईल. सुमन काकूंना प्रेमाने डायनिंग टेबलवर बसवलं जातं. त्यांना काय हवं काय नको ते विचारलं जातं. पण तेवढ्यात सुमन काकू अचानक म्हणतात की त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे. प्रताप त्यांना समजावतो की हे घरसुद्धा त्यांचंच आहे. पण सुमन ठाम असतात. त्या सांगतात की आता त्यांना इथे थांबायचं नाही. घरचे सगळे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी त्यांचाच निर्णय मान्य करतात. सायली आणि अर्जुन सुमन काकूंना सोडायला निघतात. इकडे मात्र प्रियाच्या मनात वेगळंच चाललेलं असतं. सायलीचा माज उतरवायचा असं तिला वाटत असतं. सायलीने बनवलेलं सगळं जेवण किचनमध्ये झाकून ठेवलेलं असतं आणि हीच संधी प्रिया साधते. ती सगळं जेवण पिशव्यांमध्ये भरते, भांडी धुवून ठेवते आणि असं दाखवण्याचा प्रयत्न करते की सायलीने काहीच जबाबदारीने केलेलं नाही आहे. दुसरीकडे सुमन घरी पोहोचतात. नागराज खूप प्रेम दाखवत नारळ बर्फी घेऊन येतो. पण सुमन अस्वस्थ असतात. तो जरा जास्तच जवळ यायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे सुमन घाबरते. शेवटी ती जोरात प्रतिक्रिया देते आणि स्पष्ट सांगते की त्यांना जबरदस्ती नको आहे. सायली लगेच सुमन काकूंना शांत करते आणि त्यांना आरामाची गरज आहे असं सगळ्यांना सांगते. सायली आणि अर्जुन आधीच ठरवतात, प्लॅनिंग करतात आणि तो प्लॅन अंमलात आणायचा प्रयत्न करतात. सुमन काकू मेंटली डिस्टर्ब असल्याचं नाटक करत असतात, जेणेकरून नागराज गोंधळून जाईल आणि पुढे काही चुका करेल. अर्जुन आणि सायली गाडीत बसून याच प्लॅनबद्दल बोलत असतात आणि सुमन काकूंनी केलेल्या अभिनयाचं कौतुकही करतात. घरी परत आल्यावर मात्र वेगळाच गोंधळ उडतो. कल्पना आणि अस्मिता जेवायला बसतात, पण जेवणच नसतं. सायली किचनमध्ये जाते आणि तिला समजतं की तिने बनवलेलं सगळं जेवण गायब आहे. प्रिया टोमणे मारते, पण सायली शांतपणे परिस्थिती हाताळते. ती सगळ्यांना सांगते की काहीच हरकत नाही, ती पुन्हा पटकन जेवण बनवेल. सायली काही मिनिटातच पुन्हा स्वयंपाक करते आणि सगळ्यांना जेवायला बसवते. हे पाहून प्रियाला मोठा धक्का बसतो, कारण तिला वाटलेलं असतं की घरात भांडणं होतील, पण उलट सगळे शांतपणे जेवतात. पुढच्या भागाची झलक पाहिली तर साक्षी वेषांतर करून महिपतला भेटते. महिपत तिला स्पष्ट सांगतो की नागराज आणि प्रियावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. इकडे प्रिया बाहेरून पार्सल मागवते, पण सायलीकडे त्याचे पुरावे असतात. सायली हे सगळं अश्विनला दाखवते आणि सत्य बाहेर येऊ लागते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, तुम्हाला आजचा रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुमचं मत कमेंटमध्ये कळवा. तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन या रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ पाहिलात, त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये ठरलं तर मग या मालिकेसह. धन्यवाद मित्रांनो.